जळतीला पापे जन्मांतरीची भगवंताचं नाम घेणं याला कीर्तन म्हणतात. मग कीर्तनाची व्याख्या काय आहे? कीर म्हणजे अंधकार, कीर म्हणजे अज्ञान आणि दान म्हणजे हे शरीर. ज्याच्याने या शरीरातला अज्ञान दूर होतं, ज्याच्याने या शरीरातला अंधकार दूर होतो, त्या नाम बाबा कीर्तन. सर्वांनी कीर्तन केलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की बाबा तू काहीतरी शिकले, कुठेतरी गेले, तुला कीर्तन येतं, आम्ही कसं करायचं? बाबा नारदाच्या गादीवर उभं राहून करतात, यालाच कीर्तन म्हणत नाही बाबा. नाम संकीर्तन साधन पै सोपे. त्या भगवंताचं नाम सतत घेणं याला कीर्तन म्हणतात बाबा. आणि तो कीर्तन आपण केला पाहिजे. का केला पाहिजे? आता काय चालू आहे? कलियुग चालू आहे बाबा. 4 युग होऊन गेले, आता 4थं युग चालू आहे. वृद्ध, त्रेता, द्वापार आणि चालू असलेला कलियुग. तर कलियुगामधून जर आपली सुटका आपल्याला करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी भगवंताची भक्ती आणि भगवंताचं नाम हा एकच उपाय आहे महाराज. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेरे नारायण देईल भेटी, तेरे नारायण देईल भेटी, तेरे नारायण देईल भेटी. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. कधी देईल भेटी? ज्यावेळेस आपण त्या भगवंताचं नाम घेऊ, त्याची भक्ती करू. आता आपण कुठे निघालो तर त्या भगवंताला भेटायला चाललोय बाबा. आत्ताच आपण ज्या रस्त्यातून आलोय तिथे तुकोबारांचा धावा लागला, धावा. त्यावेळेस ते धावले. का धावले? कशामुळे धावले? तर त्या भगवंताची आठवण आली, त्या भक्तीमध्ये एवढे रंगले की त्यांची अवस्था झाली आणि मग ते धावत सुटले. आणि खरं सांगू, परमार्थ हा व्यवस्थेचा नाहीये, परमार्थ हा अवस्थेचा आहे. पण बाबा खरं सांगायचं झालं, आमच्या दिंडीमध्ये अवस्था पण आहे आणि व्यवस्था पण आहे. तर बाहेर बघायला गेलो, आपल्या दिंडीविषयी काय मी मोठेपणा सांगते अशातलं भाग नाही आई. कारण की आपल्याला रोज सकाळी गरम पाण्याची बादली, आंघोळ धुवायला नवे आपल्या तंबूमध्ये सतरंच्या अंतरून आपण चालून यायच्या अगोदर सतरंच्या अंतरून सर्व ठेवतात, तंबू ठोकून ठेवतात. बाहेर जर पाहायला गेलो, नुसते पाय उभे करतात, तंबू उभे करतात, सतरंजी नसते, काही नसते. नवे तर 2 बाई माणूस आपल्या पाय धुण्यासाठी हजर असतात. लगेच जागेवर गेल्या आपल्याला चहा असतो, नाश्ता असतो. म्हणजे आपल्या दिंडीमध्ये अवस्था पण आहे आणि व्यवस्था पण आहे. अशी असलेली दिंडी. अहो आमच्या दर जे आमची पंच कमिटी आहे याच्याविषयी तर बाबा सांगू गेलं तर ज्यावेळेस ते दिंडीचे काम करतात त्यावेळी स्वतःच्या खिशातले पैसे संपवतात, स्वतःच्या दिंडीमधून 1 रुपया घेत नाही आणि मग ते खर्च करतात. याला तर म्हणतात परमार्थ बाबा. यालाच परमार्थ की आपल्याकडून आपल्या वारकऱ्यांची काहीतरी सेवा घडली पाहिजे, सेवा घडली पाहिजे. अशी आपली पंच कमिटी, अशी आपली दिंडी, अशी आपली वारी भगवंताकडे चालली आहे. आपल्याला सर्व फुकट मिळतंय. मग आपल्याला काय करायचंय? दिंडीमध्ये येऊन भांडी घासायचे आहेत का कपडे धुवायचे की तंबू पाळ मांडायचे? काहीच नाही करायचं. दिंडीमध्ये आपल्याला फक्त एकच काम करायचंय, त्या भगवंताची भक्ती करायचंय, त्याचं नाम घ्यायचंय, त्याचं भजन घेता सर्वांचा तर विचार पण झाला नाही म्हणे. उद्या म्हणे आपण पंढरपूरला जाणार आहोत, लवकर उठायचं, लवकर आपलं काय असेल काच्या बोच्या गुंडलायचं आणि लवकर जायचं. कुठं जायचंय? अहो पंढरीला जायचंय.
दर्शन घेई अशी आपल्या मनाला आस लागले, ओढ लागले बाबा. अहो आपण संसारी आहोत, परंतु महिनाभर आपण त्या संसाराला तिलांजली देऊन महिनाभर आपण त्या पांडुरंग परमात्म्याला भेटायला आलोय. आता परमात्म्याला भेटायला आलोच आहोत ना, मग एकच काम करायचं. काय करायचं? पंढरपूरमध्ये गेल्यावर पांडुरंग परमात्म्याच्या दरबारात जायचं आणि त्या पांडुरंग परमात्म्याला आलिंगन द्यायचं. आता तुम्ही म्हणाल आलिंगन संताची या, काय आलिंगन संताची या आणि दिव्य झाली माझी काया. तशाप्रमाणे आपण भगवंताला जाऊन आलिंगन द्यायचंय. आता तुम्ही विचार कराल, बाई ग आलिंगनाचं बाजूलाच राहू द्या, 36 तास लाईनीची बारी आहे म्हणे. आलिंगन कसं घडेल? आलिंगन घडल्यावर काय होईल? तिला म्हणे आलिंगन देता समाधान जीव शिवा. अहो समाधान वाटेल. नाही म्हणे नाही जमणार आलिंगन द्यायला. का? तिथे 2 जय विजय असतात ना. आम्ही तर भगवंताला आलिंगन द्यायला या वारीमध्ये जर आता गेलो तर मग आमचं डायरेक्ट वरचं तिकीट. आलिंगन नाही जाणार, जाऊ दे चला. आलिंगन नका देऊ, पूजन तर करशील. पूजन केल्यावर काय होईल? पूजू जाता पंढरीनाथा. त्या पंढरीनाथाला पूजन केल्यावर काय होईल? पूजन करिता संकटे नासती करी भक्ताप्रती सुखरूप. आता तुम्ही म्हणाल पूजन करायचं बाई म्हणते, परंतु पांडुरंगाची परमात्म्याची जर पूजा करायला गेलो तर त्याच्या 3 पूजा आहेत. एक ओटी पूजा, एक पाद्य पूजा आणि एक नित्य पूजा. ओटी पूजेचा खर्च आहे 35,000, पाद्य पूजेचा खर्च आहे काहीतरी 14,000 आणि नित्य पूजेचा खर्च आहे 3,500. मग एवढा महागाचा म्हणे परमार्थ आपल्याला जमणार नाहीये. चला नका पूजा करू, परंतु चरणाची सेवा तर करायला मिळेल ना. चरणाची सेवा करा. चरणाची सेवा केल्यावर काय मिळेल? तर चरण पाहिल्यावर आपल्याला काय मिळतं बाबा? चरण पाहायचे. चरण पाहिल्यावर आपल्याला मोक्ष नाही म्हणे. चरणाला तर हातच लावायला मिळत नाही. जाऊ दे, चरणाची सेवा नका करू. मुख दर्शन तर घ्यायला जमेल ना. मुख दर्शन घ्यायचंय. मुख दर्शन घेतल्यावर काय होईल बाबा? मुख कोटी ब्रह्म हत्या. मुख हाती अहो कोटी ब्रह्म हत्या कधी जातील? नुसतं मुख पाहिल्यावर. आता मुख पाहिलं जर गेलो तर काहीतरी 24 तास तरी लागतील. नाही म्हणे बाब्याची आई आम्हाला ओरडेल ना एवढं जर आम्ही तिथे 24 तास घालवलं तर. नाही म्हणे मुख दर्शन पण नाही करायला मिळणार. चला या बाहेर, नका मुख दर्शन करू. मग उजवी प्रदक्षिणा करा मंदिराला. उजवे घेता राहुलासी. काय सांगितलंय? उजवे घेता राहुलाशी. आणि मग उजवे घेतल्यावर काय होईल? भगवंत भेटणार आहे. कधी? उजवी प्रदक्षिणा. उजवं म्हणजे उजव्या बाजूने जायचं नाही, आपल्या उजव्या हाताला भगवंत येईल अशी प्रदक्षिणा करायची. नाही म्हणे उजवी प्रदक्षिणा पण करायला जमणार नाही का? नाही म्हणे तिथं भरपूर गर्दी असते ना, नका उजवी प्रदक्षिणा करू. चला मंदिराची पाठ तर पाहायला जमेल ना. पाठ पाहता राहुलाची पाठ आणि तीर्थे घडले 360. किती? 360 तीर्थांचं आपल्याला पुण्य मिळणार आहे. कधी? राहुलाची पाठ पाहिल्यावर. नाही म्हणे राहुलाची पाठ पण म्हणे दिसत नाही का? त्या कुंकुवाल्याच्या बाया, अंतराच्या बाया म्हणे तिथे बसलेल्या असतात. नका पाठ पाहू, चला बाहेर या. आणखी कळसाचं दर्शन घ्या. कळसाचं आणि तात्काळ हा नाश बाबा कधी होईल? कलश पाहिल्यावर. वारीचा हा नियम आहे की वारीमध्ये भगवंत कळसावर नाहीतर पताकावर असतो. नाही म्हणे कलश दिसत नाही, मोठे म्हणे बॅनर लावलेत ना, नका कलश पाहू. परंतु कळसाच्या वरती मंदिराची ध्वजा आहे. ध्वजा ती तर पाहायला जमेल ना. पाहता राहुलाची ध्वजा तया मुक्ती झाली सहज. कधी? ती राहुलाची ध्वजा पाहिल्यावर. नाही म्हणे ध्वजा पण दिसत नाही म्हणे, ध्वजा पण
दिसत नाही. नका ध्वजा पाहू, ध्वजा पण नका पाहू. प्रदक्षिणा तर कराल ना मंदिराला, नुसती प्रदक्षिणा लांबून. कथा श्रवण प्रदक्षिणा, कथा श्रवण प्रदक्षिणा, कथा आणि श्रवण प्रदक्षिणा नाही नाश तात्काळ नाश. नामामुळे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना. लांब पडतो ना मंदिर, आमचे पाय म्हणे थोडे लांब आहेत त्याच्यामुळे प्रदक्षिणा पण जमत नाहीये. नका प्रदक्षिणा करू. पण माहितीये का, अहो भगवंत जर आपल्याला भेटायचा असेल तर भगवंतापर्यंत आपण 2 पावलं चालत जायचंय. पुढची 48 पावलं भगवंत आपल्या जवळ चालत येतो. बरवा हा वैष्णवांचा संघ, बरवा हा वैष्णवांचा संघ. आणि भरवसेने भेटे पांडुरंग बाबा. भरवसेने सांगितलंय, संतांनी भरवसा दिलाय, निश्चित सांगितलंय की तुम्ही वैष्णव आहात, तुम्ही भगवंताला भेटायला गेलात तर तुम्ही फक्त 2 पावले चाललात तरी भगवंत पुढच्या 48 पावलं तुमच्यासाठी येईल. नाही म्हणे चालत यायला जमत नाही ना म्हणे, घरी शेतीची कामं असतात, चालत यायला जमत नाही म्हणे. नका चालत येऊ, नका भगवंताला भेटू. नुसती पंढरी पंढरी तरी मुखाने म्हणाल ना, पंढरी 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 होय पापाची गोहरी, होय पापाची गोहरी, होय पापाची गोहरी. माझे पाप असतील ते सर्व धुवून जातात. कधी नुसतं पंढरी 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 म्हटल्यावर बाबा. मग तर आपल्याला एवढा साधा सोपा तो भगवंत झालाय, मग आपण त्याची भक्ती का करू नये बाबा, का करू नये? अहो आताच जाऊ दे, आताच जाऊ दे, परंतु आईच्या उदरामध्ये असताना आपण त्याला सांगितलंय, त्याला नवस केलाय, त्याला नवस केलाय. 8वीनं पाय हा माझा कधी नवस फेडायचा, कधी नवस फेडायचा. आता संसारामध्ये लागल्यापासून कितीतरी नवस केले, ते पूर्ण पण केले. असे तसे केले नाही, असे तसे केले नाही, असे विषय नेऊन केले. तुम्ही समजला असाल. नवस फेडायला जाताना म्हणे 1 बस पुरत नाही आम्हाला, 1 बस पुरत नाही म्हणे आम्हाला, 2 बस लागतात. आणि आता 2 पायाचं जमत नाही म्हणे, 4 पायाचं लागतात, परंतु 1 लागत नाही म्हणे, 2 लागतात. काय नवस फेडायचं ना, ठीक आहे. नवस फेडायला जाता तुम्ही 4 पायाचे नेता, 2 पायाचे नेता, पण कोणी सांगितलंय? अहो नवस फेडायला जातोय आपण, आपल्या लेकराची मुंज करायला जातोय, तो नवस करायला जातो, नवस फेडायला जातोय. पण हा कोणता नियम आहे की आपल्या लेकराची मुंज करायची आणि दुसऱ्याच्या लेकराला नेऊन तिथे कापायचं? अहो त्या माझ्या एकविरा आईने, माझ्या मातेने, माझ्या खंडोबाने, माझ्या वेतोबाने, केरोबाने सगळ्यांनी बकरे मागितले, परंतु कोणता बकरा मागितलाय बाबा? काम क्रोध बकरा माया. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर गुरु संत तुकाराम घुमाई बार घुमाई बार घुमाई बार घुमाई. काहीच करू नका. मला फक्त तुमची ही देहरूपी तुलस, तुमचा जो काम क्रोध लोभ मद मत्सर आहे तो फक्त टाकून द्या. माझ्या चरणाशी तुम्ही अर्पण व्हा. दुसरं काहीच मागत नाही. मग केलातच. आज आपण वारीला आलो, खरंच तुम्ही शरण गेलात की तो आपण त्याच्यासाठी आलो आणि तो आपल्यासाठी सोपा झाला. हे तुकोबर आहे. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये आला नवरूपा झाला महाराज ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर माऊली, माऊली हा विठ्ठल मोदी दिले पुरे वेडी वा कोडे उत्तमी.
करतो का पण सत्कार करा. फक्त हात लावा, आम्हालाच परत द्या, आम्ही देणार ना तुम्हाला. फक्त हात लावा बस. विठ्ठल 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 माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तीरी, आहे भीवरेच्या तीरी. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी. बाप आणि आई, बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल रखुमाई. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आहे भीमरेच्या तीरी, आहे भीमरेच्या तीरी. माझे माहेर पंढरी. कुंडलिकला हे बंधू, कुंडलिकला हे बंधू त्याची दुसरी गवळण आहे तिथं तरी देवाचं मनगट. पैजण पायी पैजण, पायी पैजण, पायी पैजण छनन वाजतो. पायी पैजण, पायी पैजण छनन वाजतो. ईद एका जनार्दनी गवळण जाई देवाशी शरण, साई देवाची शरण, साई देवाची शरण, एका जनार्दनी गवळण जाई देवाशी शरण. साई देवाची शरण, साई देवाची शरण. पायी पैजण, पायी पैजण छनन वाजतो. पायी पैजण, पायी पैजण छनन वाजतो. ही गवळण हरिराला भिकारी भायात भिकारी, भायात भिकारी, भायात भातुके पाठवा, प्रेम भातुके पाठवा, प्रेम भातुके पाडू. घराने कृपाळू, घराने घराले रामा म्हणे केशवा तेरे धुळी राही दोष धन्य ते दोष करकटावर सुंदर जान उभे विटेवर सर्व सुख तुका म्हणे माझे सर्व सुख तुका म्हणे माझे सर्व सुख. तुका तुका म्हणे माझे, तुका तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे सर्व सुख. तुका म्हणे माझे सर्व सुख, तुका म्हणे माझे सर्व सुख. काही नाचे मुख आवडेना,
मुख आवडेना हा पाहिणाचे मुख आवडेना तुळशी हार आकाश पितांबरा तुळशी हार बहुपुण्य केले. इथे या क्षेत्रामध्ये आपलं पाऊल सुद्धा पडणे हे आपलं भाग्याचं लक्षण आहे. आपण सर्वजण इथे उपस्थित झालात. वाजेश, चेरिवली, वाजेपूर, दुंद्रे, उमरोली, वाघाचीवाडी, पनवेल, रायगड, पेन परिसर या विभागातून बरेच भाविक भक्त पायी पायी चालत पंढरपूरची वारी आणि आज पंढरपुरामध्ये आपण सर्वजण पोहोचलेले आहोत. ज्या काही सर्व अडचणी असतील त्या सर्व अडचणींचा मात करून आपण पंढरपुरात पोहोचलो आहोत. आता पंढरपुरात पोहोचल्यानंतर काय, आपण पंढरपुरात पोहोचल्यानंतर काय करावं तर भगवंताची प्राप्ती करून घ्यावी. आणि भगवंताची प्राप्ती करून घेण्याकरता तुकोबारायांनी या अभंगाच्या माध्यमातून काही साधनं सांगितलेली आहेत. त्या साधनांच्या माध्यमातून आपण भगवान पांडुरंग परमात्म्याला प्राप्त करून घेऊ शकतो. विठ्ठल सेवेकरता निवडलेल्या अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराया आपल्याला ईश्वर प्राप्तीची साधनं सांगतात. नवे नवे ईश्वर स्वरूप होण्याची सुद्धा साधनं याच्यामध्ये आहेत. आपण जन्माला आल्यापासून, जाणकार झाल्यापासून, आपल्याला सद्गुरूंचा उपदेश झाल्यापासून आपण ईश्वर प्राप्ती करता पडत आहोत. आपल्याला काहीतरी भगवंताची प्राप्ती व्हावी. आपल्याला जे जे भेटतात त्यांना आपण विचारतो, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. आपण कशा करता हा खटाटोप करतोय तर फक्त भगवंताची प्राप्ती करण्याकरता. हा जो नरदेह भगवंताने दिलेला आहे फक्त त्याच करता दिलेला आहे. देवी दिला देह भोजना गोमटा, हा भोजना गोमटा करता नाही दिलेला महाराज. जगण्याकरता खावं, खाण्याकरता जगू नये. अन्नमय शरीर आहे, शरीराला अन्नाची आवश्यकता आहे आणि पोटापुरतं महाराज नको चिंता करू. अन्न आणि वस्त्राची माऊली आमुची पांडुरंग, आपल्याला कोणत्याही प्रकारची त्याची चिंता करण्याची गरज नाही. परंतु आपण चिंता करतो त्यामुळे आपलं शरीर घटतंय. आपण जर का चिंतन केलं तर आपलं शरीर घटणार नाही. म्हणून आपण त्याचं चिंतन करूया आणि त्याची प्राप्ती करून घेऊया. त्याच प्रकारचा अभंग तुकोबारायांनी आजच्या सेवेकरता सांगितलेला आहे. तुकोबारायांनी सांगितलंय का भगवंताची प्राप्ती करण्याकरता खूप अशी साधनं आहेत. आपण म्हणू तेच साधन खरं असेल असं नाही. नाना साधनांच्या खूप साधनं आहेत, हे आपल्याला सांगायचे. खूप साधनं आहेत, पण त्याच्यापैकी आपल्याला कुठलं साधन जमतंय हे आपण खूप निवडणं महत्वाचं आहे. काय साधने आहेत ज्ञानोबारांनी किंवा भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितलेले, ज्ञानाचं साधन असेल, योगाचं साधन असेल, कर्माचं साधन असेल किंवा नामस्मरण, भजन, उपासना, भक्ती जी आहे ही सुद्धा साधनाच आहे. पण याच्याही पेक्षा आणखीन काही साधना साधू संतांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत. सेवाभाव असेल, नामस्मरण असेल, अंतःकरण स्वच्छ ठेवणं असेल, उदार अंतःकरणाचं मन असणं असेल, गोड बोलणं असेल, सत्य बोलणं असेल. ज्ञानोबारायांनी एका साधकाला विचार, ज्ञानोबाराय तुम्ही गीतेवर टीका कशा का करू शकले, अशी कोणती तुम्ही तुमच्या जीवनामध्ये साधना केली? ज्ञानोबा माझ्या सत्यवादाचे तप केले असे बहुत कल्प, काही नाही केलं. ज्ञानोबाराय म्हणतात मी फक्त खरं बोललो आणि खरं बोलल्यामुळे माझ्या वाचनाची साधना झाली वाचेतून आणि मी हे ज्ञानेश्वरी लिहू शकलो. आपल्याला अशा खूप प्रकारच्या साधना आहेत. मला वारीमध्ये चालत असताना कायिक, वाचिक, मानसिक कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपण साधना करून आपण भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकतो. परंतु त्याकरता अंतःकरण पवित्र असणं गरजेचं आहे. आपण मनुष्य जन्माला आलो आणि मनुष्य जन्माला येऊन भगवंताने आजपर्यंत आपल्याला जिवंत ठेवलं हे खूप महत्वाचं आहे. या सोहळ्याचा आपण आनंद लुटत आहोत. आपल्या समोर आपल्या रात्री अपघात झाला महाराज, खूप वाईट झालं. परंतु आले देवाजीच्या मना तिथे कोणाची त्याचं नियोजन काय असते आपल्याला कळत नाही, पण त्याच खरं आहे एवढं नक्कीच. विठ्ठला हा सुंदर असा नर
नरदेह दिला देवाने, देवाने इंद्रिय दिले, दिले इंद्रिय हात पाय कान डोले मुख बोला या वचन कशा करता दिले तर जनित जोडसे नारायण नाशी जीव पण मोर जन्म मरणाचं खंडन करण्याकरता आपल्याला अन्न मिळालेला आहे, परंतु आपण विसरलो आणि विसरलो त्यामुळे आपण दुःख भोगत आहोत. या दुःखाची निवृत्ती करायची असेल तर भगवान पांडुरंग परमात्म्यासारखा सुखरूप दुसरा तुझ्या ऐसा कोणी नाही किंवा सुखा लागी करशी तलमल तरी तू पंढरीशी जाय. आपण आलोत पंढरपूरला आलोत, मग आपण सुखी का नाही अजूनपर्यंत काहीकांचे चेहरे पडलेले का आहेत? कारण त्यांना सुखाची महाराज ओळख झालेली नाही. भगवान पांडुरंग परमात्म्याची त्यांना अजून ओळख झाली आहे. आपल्या हातच तोपर्यंत त्याला ओळखायचं आहे आणि ती ओळखण्याची पद्धत जर का आपल्याला घ्यायची असेल ओळखून तर सत्संगाशिवाय त्याच्याशिवाय पर्याय नाही. कारण संतांचेच संगती लावा श्रीपती येणे पंते. आणि तो भगवंत जर का आपल्याला प्राप्त करायचा असेल तर मला तुकोबारांनी ज्या साधना सांगितल्या त्या खूप सोप्या आहेत, खूप सोप्या. याच्यावर की कोणती एक साधना जरी आपल्या जीवनात घेतली ना तरी भगवान पांडुरंग परमात्मा आपल्याला प्राप्त होईल. महाराज तुकोबारांच्या जीवनामध्ये तुकोबारांनी कोणती साधना केली नाही असं नाही महाराज, सर्व साधना तुकोबारांनी केल्या. हो काय तुकोबारांनी साधना केली नाही? सेवा महाराज काय सेवा तुकोबारांची. एक थोडस प्रसंग आहे थोडक्यात टच करून जातो. का तुकोबारा एक वेळ असेच प्रवास करत असताना एक म्हातारी तेलाची केटली घेऊन चालली होती. तेलाची केटली घेऊन चालली होती, खूप म्हणजे एकदम अस्वस्थ. आपल्या दिंडीमध्ये नाही का ते आई चालतात एक आजीबाई, त्यांच्या किती पायाला घात्या बघा, त्या किती पायाला लागलं तरी महाराज जरी आकाश वर पडो पाहे ब्रह्मा गोल भंगा जाय वड वानर त्रिभुंग पण मी तुझीच वाट पाय. अशी निष्ठा लागते महाराज. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार कर्म चुकवणे. आपली काय चालले निष्ठा निसट. कसं काय मी बाजूला होईन, कसं काय मी बाजूला होईन. काही सेवा आपल्या अंगावर आली का त्या अंगावरची सेवा पण कसे जगते चालले. मला देवाला सगळं कळतंय. किती आपण चतुर व्हा, किती चतुर आपण तो कोण आहे चतुरांचा शिरोमणी आहे महाराज. त्याला सगळं आपल्या अंतःकरणाचं कळतंय. न सांगता तुम्हा कलो घोंगीच्या पायामध्ये किती मोठा घुंगरू असेल तो सुद्धा त्याला आवाज जाते. तर आपल्या मनात त्याला का कळणार नाही? म्हणून आपण मनुष्य जन्माला आलोत. देवाने सर्व अवयव आपल्याला दिलेत. आपण त्याची साधना करता सद्गुरूंना शरण गेलोय. सद्गुरूंची सेवा घडले का नाही घडले माहिती नाही, परंतु सद्गुरूंची सेवा जरी नाही घडली तर उदार अंतःकरणाचे सद्गुरू असतील तर कृपा नक्कीच करतील. आणि त्यांची जर का कृपा झाली तर काय अशक्य महाराज. तरी तनुमनु जीवे चरणासी लागावे अगरवता करावे दास्य सकल मग अपेक्षित आपुले. जे आपल्या अंतःकरणाची इच्छा असते ते आपोआप त्यांना ओळखली जाते. याकरता महाराज खूप काही महत्वाचे मुद्दे आहेत. का श्री गुरूंची ओळख आपल्याला न झाल्यामुळे आपण सर्वजण पछतावलेलो आहोत. सद्गुरू जीवनामध्ये व्यवस्थित न मिळाल्यामुळे किंवा सद्गुरूंना शिष्य सुद्धा व्यवस्थित न मिळाल्यामुळं सध्या हे सगळे भानगडी चालू आहेत. श्री गुरूंची ओळख सांगत असताना मला शास्त्रकार सांगतात का जो श्री गुरु आपण निवडतो ना तो क्षत्रिय असावा. तो कसा असावा? क्षत्रिय असावा. त्याला सर्व शास्त्रांचा अभ्यास असावा. तो कसा असावा? तो ब्रह्मनिष्ठ असावा. भगवान पांडुरंग परमात्म्याला एका क्षणात सुद्धा आपल्या समोर उभा करण्याची ताकद त्याच्यामध्ये असावी. आणि तो कसा असावा? तर तो कृपालू असावा. त्याच्या अंतःकरणामध्ये दया निर्माण असावी. आपल्या शिष्याबद्दल आपल्या शिष्याचं कल्याण कशाने आहे, आपल्या शिष्याचं कल्याण कशाने होईल याची तळमळ त्याच्या अंतःकरणामध्ये असावी. त्याच्याच अंतःकरणामध्ये श्रीगुरूंच्याच अंतःकरणामध्ये असावी असं नाही, तर शिष्याच्या सुद्धा अंतःकरणामध्ये ती तळमळ असावी. श्री गुरूंना शरण जावं. श्री गुरु मला मार्ग सांगा. माझी साधना कुठेतरी कमी पडते. मी माळ जपायला लागलो का माझ्या हातातून माळ पडते. गुरुजी मी काय करू? माळ जपत असताना मला झोप लागते. मी काय करू? मी ध्यान करत असताना माझ्या डोक्यात पनवेलचा अख्खा बाजार येतो. मी काय करू? 5-10 मिनिटं बसलो का मला माझं मन अगदी विचलित होते. मी काय करू? हे आपण सद्गुरूंना विचारलं पाहिजे. नवे सद्गुरूंनी सुद्धा आपल्याला विचारलं पाहिजे. सध्या आपल्या दोघांचं हे वर्म चुकलेलं आहे. पाणी पिओ छान के और गुरु करो पहचान के. एकदा घेतलेली वस्तू परत बदली केली जात नाही. मोबाईल घेतल्यानंतर आपण विचार करतो थोडा थांबले असतो तर चांगल्या क्वालिटीचा. म्हणून पहिले विचार काय सारासार विचार करा उठावटी. सारासार विचार करा उठावटी सगळीकडे लावा. जे काही आपण करायचंय ना ते विचार करूनच केलं पाहिजे. कारण विचारा वाचोनी न पविजे समाधान. हा म्हणून आपल्या जीवनामध्ये जर का भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल ना तुम्हाला अंतःकरणाची तयारी पाहिजे. आणि श्री गुरूंनी दिलेल्या शब्दावर श्री गुरूंनी दिलेल्या मंत्रावर
श्री गुरूंनी सांगितलेलं शास्त्र आपली श्रद्धा पाहिजे महाराज. श्रद्धा नसेल तर या गोष्टी शक्य नाही महाराज. श्री गुरूंच्यावर श्रद्धा केली माझ्या निलोबारायांनी महाराज. काय श्रद्धा असेल महाराज निलोबारायांची. तुकोबाराय गेलेले समजले आणि तुकोबारायांच्या जसे 21 दिवस तुकोबाराय अनुष्ठान बसले त्यांनी 42 दिवस अनुष्ठान मानलं. तुकाराम 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 महाराज. 42 दिवस अन्न पाण्याचा महाराज कण नाही घेतला आणि श्री गुरूंचा धावा करतायत महाराज. करंट लागला माझ्या बाबाला. भगवान पांडुरंग परमात्म्याला करंट लागला आणि भगवान पांडुरंग परमात्मा स्वतः आले महाराज. सांगतात निलोबा अरे उठ बाबा उठ. किती दिवस अनुष्ठान करशील उठ. कोण आहेत तुम्ही. मी साक्षात भगवान पांडुरंग परमात्मा आहे. तुझं लागी येथे बोलाविले कोणी. तुझं लागी येथे बोलाविले कोणी. पार्थिल्या वाजोनी आला का. पार्थिल्या वाजोनी आला का. तुझं लागी येथे बोलाविले कोणी. तुझं लागी येथे बोलाविले कोणी. पार्थिल्या वाजोनी आला का. हो पार्थिल्या वाजोनी आला का. त्या निलोबारांची एवढी साधना झाली होती का देवाला सुद्धा त्यांनी मागे पाठवला. तुझं दिला म्हणे आम्ही न ओळखूची देवा. आम्ही कोणाचा धावा करतोय तू कयाचा धावा करीत असो. महाराज देवाला सुद्धा त्याच्या पुढे माघार घ्यावी लागली. मागे जाऊन तुकोबारांना निरोप द्यावा लागले का तुमचा एक शिष्य तुमचा धावा कर. कित्येक वेळा तुकोबारा आले महाराज. कित्येक वेळा तुकोबारा एक दुसरे त्यांचे गुरुबंधू होते शिष्य होते. त्यांची मूठ माती करण्याकरता सुद्धा तुकोबारा आले होते. त्यांची नक्की करूया. हा काय नाव भागीरथ. संताजी जगणारे भागीरथ. हा आणि त्यांची मुलगी भागीरथी करता सुद्धा एक वेळ ते आले होते महाराज. आणि अजूनही येतात आणि येतील. जर का आपली श्रद्धा असेल ना तर नक्कीच येतील महाराज. पंढरीच्या वारीमध्ये चालत असताना कित्येक जणांना तुकोबारा भगवान पांडुरंग परमात्म्याचा साक्षात्कार घडतो. पण काय करणार आपल्याला नजर नाही अजून. नजर आली ना तर सहज अंतःकरणामध्ये महाराज कंठ दाटेल आणि आपल्या डोळ्यातून आपोआप अश्रू वाहतील. का कारण भगवान पांडुरंग परमात्मा आपल्याला असं टच करून जातोय साधना करत असताना. पण जर का त्या प्रकारची साधना घडली तर खूप कठीण आहे ती साधना. खूप कठीण केली तर खूप सोपी आहे. पण ती जर का करायचीच ठरवली असेल तर तिला आडकाटे सुद्धा आहेत. म्हणून भगवंताने दिलेला नरदेह कशा करता वापरायचा तर ईश्वर प्राप्ती करताच वापरायचा आहे. आणि त्यामध्ये पंढरपूरची वारी करत असताना काही एक वाचिक आणि मानसिक साधना आपल्याकडून जर का प्रामाणिकपणे घडली. मला वारकरी खूप असतात पण त्यांच्याकडे प्रामाणिक लावताना खूप भीती वाटते मला. हा वारकरी कसा असावा. गुरुवर्य भाई महाराजांच्या मुखातून एक वाक्य ऐकलंय का तो निर्भय आणि तो निश्चिंत वारकरी असावा. त्याच्या अंतःकरणामध्ये कोणत्याच प्रकारची भीती नसावी. हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी असा तो वारकरी असावा. तो कसा असावा निश्चिंतने असावा महाराज. कोणताही प्रश्न नको करू विठाला माईच्या परिक्रमेला जाणारे काही साधक लोक आमच्या सोबत होते महाराज. आणि त्यांना कधी आम्ही सहज विचारायचो माऊली जर का तुम्ही परिक्रमेला जात असाल तिथे तर सांगतात तर गेलेला माणूस जिवंत येईल किंवा नाही. अरे महाराज म्हणजे काहीच नाही. तिथे गेला ना का आपल्या आईपेक्षा जास्त जीव लावणारी नर्मदा माई तिथे आपली वाट पाहते. एखाद्या लेकराला जर भूक लागली ना तर भूक लागली तर कोणत्याही एखाद्या म्हातारीच्या रूपाने येते. बाळा अरे माझ्याकडे पीठ आहे रे काय तर तू बनवून खाशील का. असं महाराज आपल्या जीवनात जर का साधना प्रामाणिक असेल तर या सगळ्या गोष्टी शक्य आहेत. पण प्रामाणिक साधना एवढी सोपी नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण वारीला आलोत ना. वारीला आलो तर आपल्याला काही वाचिक आणि मानसिक या तपस्या आहेत या साधना आहेत. आपल्या शरीराने आपण सेवा केली ना प्रामाणिकपणे तर भगवान पांडुरंग परमात्म्याला करंट लागतो. आपण वाचेने जर का प्रामाणिकपणे काकडा केला हरिपाठ केला ना कीर्तन केलं ना प्रामाणिकपणे तर भगवान पांडुरंग परमात्म्याला करंट लागतो. आपण मंतकरणापासून जर का त्याचं नामस्मरण चिंतन ध्यान केलं ना तर त्याला निश्चितच करंट लागतो. पण ते करण्याकरता आपला अंतःकरण कसा असावं लागतंय पवित्र असावं. आपल्याकडे दोष आहेत महाराज कारण आपल्या मागे जन्मजन्मीचे खूप मोठे संस्कार असे कोंडून कोंडून भरले आणि ते संस्कार घालवण्याकरता आपल्या जीवनामध्ये निष्काम नामस्मरण निष्काम सेवा घडावी लागेल.
तर तिच्या गळ्यात जर का मंगळसूत्र नसेल तर तिला शोभा आहे का महाराज? नाही. एखादी विहीर किती मोठी असू द्या, त्या विहिरीमध्ये जर का पाणी नसेल तर त्या विहिरीला, एखादं झाड किती मोठं असू द्या पण त्या झाडाला जर का पाला नसेल, मातीच्या खोली दगड मला पुढे नाथराय सांगतात का तो 4 पायाचा गाढव आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये मल नावाचा दोष घालवण्याकरता आपल्या जीवनामध्ये निष्काम सेवा करायची, कोणाला दिसतंय म्हणून नाही करायची. माझा भगवान पांडुरंग परमात्म्याची मला आज्ञा आहे. महाराज सावता महाराजांनी जीवनामध्ये काय सेवा केली हो? काय पंढरपूरच्या वारे केलेत का? हा, काही उठसूट पुढे कीर्तनाला गेलेत का? त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी काहीच साधना नाही केली. फक्त जो मला केला, नाही. पण तुमच्याकडे जर का वारकऱ्यांची, साधू संतांची, जर का सज्जनांची सेवा घडली ना, महाराज कुठल्याही क्षणाला तुमच्या समोर देव उभा राहील आणि तुमच्या तोंडातून वाक्य येईल का बाबा तू माझ्या देवासारखा माझ्यासाठी उभा राहिला. अरे देवासाठी नाही, तुम्ही साधूंची सेवा केली. भगवंताचं एक वाक्य तेही प्राणापर होते. माझं आवडते होते जे भक्त चरित्राचे, जे साधू संतांची सेवा करतात ना, ते मला माझ्या प्राणापेक्षा आवडतात. का वारकऱ्यांकरता मला एवढं खायला मिळतं? काय वेळा एका वेळेत लोक खर्च करायला नाही महाराज. त्यांना कळालंय का इथेच खरं वर्म आहे. साधू संतांची सेवा, सज्जनांची सेवा केली ना का आपोआप आपल्या जीवनामध्ये आपलं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. म्हणून तुकोबारा आणखी चौथ्या चरणात काय सांगतात? वेचिते वचन, चौथा आहे ना, वेचिते वचन, हा चरणाच आहे. वेचिते वचन, वेचिते वचन जेणे राही समाधान. काय करायचं? जर महाराज साधू संतांनी जात असताना त्यांची जी संपत्ती आहे ती संपत्ती आपल्या ताब्यात देऊन गेले. वडिलांनी दिलेली संपत्ती जर का मुलाने व्यवस्थित सांभाळली ना, महाराज त्या वडिलांना खूप समाधान लागते. हा, तुकोबारायांच्या जीवनामध्ये तुकोबारायांच्या संसाराची जबाबदारी महाराज टाकली. बोललो बा असो यथामती यथावकाश अभंगावर बोलण्याचा विचार केला. जे काही चांगलं असेल ते श्री गुरु ज्ञानोबाराय तुकोबारायांचा प्रसाद म्हणून ग्रहण करा. पंढरपूरला आलात त्याचं आपल्याला भान असू द्या. इथे खोटं बोललेलं चालत नाही, तिथे अंतःकरणामध्ये पाप आलेलं चालत नाही. कारण दुसऱ्या ठिकाणी घडलेलं पाप इथे धुतलं जातंय, पण तू इथे घडलेलं पाप कुठेच धुता येत नाही. स्टॅम्प लागतो, स्टॅम्प यमराजेच्या दरबारात. का पंढरपूरला जाऊन पाप केलंय. महाराज पंढरपूरला आल्यानंतर चंद्रभागेत स्नान करावं. चंद्रभागेत स्नान केल्यानंतर पुंडलिकाचं दर्शन घ्यावं. पांडुरंगाचं दर्शन नाही घेता आलं, कळसाचं दर्शन घ्या. मंदिराला प्रदक्षिणा मारा. नामदेव पायरी चोखोबारायांचं दर्शन घ्या. नाही जमलं ताकपिट्या विठोबा आहे, नाही जमलं तर एक बडवेंनी बांधलेलं एक मंदिर आहे काला मारुती मंदिराजवळ, तिथे जा, त्याचं दर्शन घ्या. नगर प्रदक्षिणा करा, भजन करा. काही या किरकोळ साधना शक्य आहेत. पंढरपुरात आल्यामुळे हे करणं गरजेचंच आहे. हे नाही केलं तर आपल्याला फलश्रुती मिळणार नाही. प्रामाणिक माणूस होण्याचा प्रयत्न करा. एवढंच बोलन आणि सेवेला पूर्ण विराम. विठोबा बोला बोला. ज्ञानेश्वर माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली. गावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझं व्हावा आहे देव तर या सुलभ उपाव. विचिते वचन जेणे राहे समाधान. मस्तक टेंगणा करी संतांच्या चरणा तुका म्हणे फार थोडा तुझं व्हावा आहे देव तर या सुलभ उपाव. तुकोबारायांनी सांगलेली साधना, याच्यापैकी कोणतीही एक साधना जरी आपल्या जीवनामध्ये आपण केली ना तर आपल्याला भगवंताचं दर्शन होतंय. नवे नवे भगवंतच होता येतंय असं तुकोबाराय सांगतात. झालेली सेवा त्या भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर समर्पित करू. अभंग सोडला असं म्हणत नाही. ज्या ज्या दगडाने अभंग सोडले ती दगड बुडली. अभंगावर बोलण्याचा यथामती यथावकाश प्रयत्न केला.
जे काही चांगलं असेल श्री गुरु ज्ञानोबराय तुकोबरायांचा प्रसाद, आणि जे काही चुकीचा असेल तो माझा दोष. चुकी झाली असेल तर माफ करा, नाही केली तरी चालेल. विठ्ठल जय जय विठ्ठल. हॅलो 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 हॅलो. विठ्ठला बरवा बरवा तो हा विठ्ठला बरवा बरवा विठ्ठला बरवा तो हा माधवा बहुत सुखदाची गोडी बहुत सुकृतांगी गोडी बहुत सुकृतांगी गोडी म्हणून विठ्ठल सुखाचे आगर सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर सर्व देह भावे पूजना कोण कोण भरी न जीवा कोण कोण भरी उठ पंढरीचा राजा फार वेळ झाला. उठ पंढरीचा राजा फार वेळ झाला. हवा वैष्णवांचा दारी दर्शनासी आला. दर्शनासी आला. उठ पंढरीचा राजा उठ पंढरीचा राजा. पूर्व दिशी तुमचे भाळे घुमेवार्याच्या वेली. पूर्व दिशी तुमचे भाळे घुमेवार्याच्या वेली. सूर सूर झेलू त्याच्या सुगंधात नाला. सुगंधात नाला. उठ पंढरीचा राजा फार वेळ झाला. उठ पंढरीचा राजा फार वेळ झाला. हवा वैष्णवांचा दारी दर्शनासी आला. दर्शनासी आला. उठ पंढरीचा राजा.
घेऊन या कुंभा उभी ठाकी चंद्रभागा कुक्षी घेऊन या कुंभा उभी ठाकी चंद्रभागा मुख प्रक्षाला रे देवा गोविंदा गोपाळा गोविंदा गोपाळा उठ पंढरीच्या राजा फार वेळ झाला उठ पंढरीच्या राजा फार वेळ झाला हवा वैष्णवांचा दारी दर्शनासी आला दर्शनासी आला उठ पंढरीच्या राजा हाका देई उभ्या राही रखुमाबाई पुंडलिक हाका देई उभ्या राही रखुमाबाई निरांजने घेऊन हाती सिद्ध आरतीला उठ पंढरीच्या राजा फार वेळ झाला उठ पंढरीच्या राजा फार वेळ झाला हवा वैष्णवांचा दारी दर्शनासी आला दर्शनासी आला उठ पंढरीच्या राजा उठ पंढरीच्या राजा उठ पंढरीच्या राजा उठ पंढरीच्या राजा खेळ मांडियेला वाळवंटी घाई खेळ मांडियेला वाळवंटी घाई नाचती वैष्णव भाई रे नाचती वैष्णव भाई रे क्रोधाभिमान केला पावटणी क्रोधाभिमान केला पावटणी एक एका लागतील पायी रे एक एका लागतील पायी रे खेळ मांडियेला वाळवंटी घाई खेळ मांडियेला वाळवंटी घाई नाचती वैष्णव बाई रे नाचती वैष्णव बाई रे गोपी चंदन उटी तुळशीच्या माळा गोपी चंदन उटी तुळशीच्या माळा हार मिरविती गळा हार मिरविती गळा टाळ मृदुंग खाई पुष्पवरुषाव टाळ मृदुंग खाई पुष्पवरुषाव अनुपम्य सुख सोहळा रे खेळ मांडियेला वाळवंटी घाई खेळ मांडियेला वाळवंटी घाई नाचती वैष्णव बाई रे नाचती वैष्णव बाई रे वर्णाभिमान विसरली याती वर्णाभिमान विसरली याती एक एका लोटांगणी जाती एक एका लोटांगणी जाती निर्मळ चित्ते झाली नवनीते
भरली